आपल्या षटकातील पहिला चेंडू फेकेल. स्ट्राइक मध्ये रुपेश भोईर. पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आजच्या दिवसातील शेवटचा सामना रुपेश भोईर साठी. हा कट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे अभय तांडेल. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतो यावेळी गोलंदाज आशिष दलवी. चांगली गोलंदाजी करतो आशिष. पुन्हा एकदा निघतोय. आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू रुपेशसाठी गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी चांगली होती आहे. डायरेक्ट हिट होऊ शकला असता. अप्रतिम फेकी, परंतु या मिळतील 2 धावा. आणि या 2 धावसंख्येने मात्र धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. हर्षल स्मॅशर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय आदिशिवाय लायन्स संघाकडनं. पुन्हा एकदा आशिष दलवी. हा चेंडू हवेमध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॅनरला हिट करतोय. मॅक्झिमम षटकार 6 धावांसाठी. एकदा आशिष जबरदस्त कट केलाय. पॉइंटच्या दिशेनं चेंडू निघून जातोय दणदण करत. सीमा रेषा पलीकडे हा येतोय. आणखीन एक चौकार. षटकाराच्या पाठोपाठ आलेला हा चौकार. आशिष दलवीवरती हल्ला चढवलाय. आक्रमण केलंय. रुपेश भोईरची खासियत आहे. चांगला फलंदाज आहे. आक्रमकता त्याची ओळख आहे. स्वतःला सिद्ध करत असताना या फटक्याने मात्र ओळखला जातो रुपेश भोईर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा आशिष निघतोय रुपेश साठी. हा चेंडू फेकतोय. गती परिवर्तन. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 धाव घेण्याचा केला प्रयत्न. सफल होतोय प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 13. पुन्हा एकदा आशिष दलवी. धीरज तांडेल साठी. पहिला चेंडू बॅटशीकडे घेतली जाते. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिला षटक संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्षल स्मॅशर संघाची प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 धावा. बिन गडीबाद 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज प्रथम तांडेल. धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 आपण पाहतोय.
हर्षल स्मॅशर संघाची. आता मात्र स्ट्राईक मध्ये स्वतः रुपेश भोईर. एक षटकार एक चौकाराच्या साह्याने चांगलं खेळ साकारतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू. चेंडूला दिशा दाखवली. बीमर पद्धतीचा चेंडू फेकलाय. पंचांनी नो बॉल दर्शविलाय. 1+4 अशा ह्या मिळतील 5 धावा. 5 धावसंख्येनं धावफलक पुढे सरसावलं जातंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 रन्स. पुन्हा एकदा फ्री हिट चेंडू आणि हा चेंडू सरळ भिरकावून दिलाय. 1 बाउंस सीमा रेषे पलीकडं. हा येतोय चौकार. फुलटॉस चेंडूवरती रुपेश भोईर यानं आक्रमण केलंय. फ्री हिट चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय फलंदाज रुपेश भोईर. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 22 रन्स. पुन्हा एकदा चेंडू टॉपेज लागली जातीय. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 23. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर प्रथम तांडेल. फुल टॉस प्रकारचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे का? सोडलाय झेल. अमित गोरुले. खराब प्रदर्शन आणि ही मिळेल एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 या आकड्यावरती. 24 रन्स. पुन्हा एकदा प्रथम तांडेल. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला फक्त दिशा दाखवली जाते. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी होतीये. 2 धावा मिळतील. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 26 रन्स. पुन्हा एकदा रुपेश. एक विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 27. 27 रन. पुन्हा एकदा प्रथम याचा चेंडू. हा चेंडू धीरज तांडेल यानं भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. हा येतोय दणदणीत खणखणीत असा हा चौकार. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर हर्षल स्मॅशर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 30 या आकड्यावरती. 31 या आकड्यावरती. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. 31 रन्स.
जबरदस्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये हर्षल स्मॅशर संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार जयेश तांडेल. पुन्हा एकदा जयेश तांडेवरती आक्रमण केलंय. खराब प्रदर्शन. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जजमेंट खराब पाहायला मिळालं आपल्याला. रुपेश भोईर सारखा फलंदाज बाद होऊ शकला असता. आणि ह्या मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या 33 रन्स. पुन्हा एकदा बॅटशीट कडे घेतली जातीय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खराब फेकी आणि ह्या मिळतील 2 धावा. अतिशय खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये आद्य शिवाय लायन्स संघाकडनं. त्याचा मात्र फायदा होतोय हर्षल स्मॅशर या टीमला. संघाची धावसंख्या 35 रन्स. पुन्हा एकदा जयेश कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उडवलाय. स्ट्रेट हिट केलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 1 बाउंस की षटकार. षटकार 6. षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्क्रीनवरती षटकार आहे. आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. संघाची धाव संख्या 45. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि झेल सोडला. खराब क्षेत्ररक्षण आणि फलंदाज होईल येथे मात्र धावचित. धीरज तांडेल माघारी परततोय. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 46 रन. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये मिस्टर आदेश तांडेल. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडनं मात्र अपेक्षा असतील. आयकॉन खेळाडू आहे हर्षल स्मॅशर या टीमचा. आयकॉन टू आयकॉन आदेश तांडेलचा षटकार. खासदार चषकाच्या मंचाला सलामी देणारा विस्फोटक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आदेश तांडेल याचा. या षटकाराच्या साह्यानं मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 52 या आकड्यावरती. 52 रन्स.
नवीन गोलंदाज अनिल तांडेल अनुभवी गोलंदाज झालाय. ओम साई संघाचा गोलंदाज आहे आणि फलंदाज देखील ओम साई संघाचे आहेत. चांगला बॅटल रंगेल मैदानावरती. कोण वरचढ ठरेल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. अनिल टू रुपेश. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. शतरक्षण खराब होत आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फेकी खराब. या मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या 54. 54 रन्स. 16 चेंडूंमध्ये 42 धावांची नॉट आउट इनिंग खेळतोय मिस्टर रुपेश भोईर. जबरदस्त खेळ रुपेश भोईर याचा. चेंडू हवेमध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण. ह्या मॅच मध्ये अतिशय खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवाय लायन संघाकडनं जे क्षेत्ररक्षक घेतले होते, ज्यांच्यावरती भरोसा दाखवला होता कर्णधारानं, मात्र त्याने निराश करून ठेवलंय या संघ मालकाला. कारण की नेहमीच चांगले झेल टिपतात, चांगले क्षेत्ररक्षण करतात, परंतु आजच्या या सामन्यामध्ये मात्र खराब प्रदर्शन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनिल तांडेल. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल दन करत सीमा रेषा पलीकडे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 60 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अनिल तांडेल. आगामी चेंडू आपल्या षटकातला रुपेश भोईर साठी. जबरदस्तरित्या चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरीचा प्रयत्न आणि या स्पर्धेमधला दुसरं अर्धशतक झळकावतोय मिस्टर रुपेश भोईर. वेल प्ले. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश भोईर याचा बॅट वरती करायचंय. मानवंदना द्यायची आमच्या मुख्य मंचाला. धन्यवाद रुपेश. चांगला खेळ आपण साकार केलात. आपल्या खेळीसाठी खूप खूप अभिनंदन आपलं. काल त्यांच्या बंधूने 50 मारली होती स्वागत पाटीलनं. आज रुपेश भोईरनं. स्कूप खेळण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय आणखीन एक चौकार. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतो रुपेश भोईर याचा. पूर्णपणे हवी ठरलाय यावेळी. आद्य शिवाय लायन संघासमोर फलंदाजी करत असताना तब्बल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 64 या आकड्यावरती. 64 रन्स. 66 धावा. पुन्हा एकदा चेंडू पुढे सरसावून मारलाय. येथे मात्र रुपेश भोईरच्या खेळीचा अंत होतोय. चांगला झेल टिपला जातोय. मोठा खेळाडू मात्र मोठी खेळी करून बाद होतोय. डगआउट मध्ये त्याचं सहर्ष स्वागत असेल, त्याचं कौतुक असेल, अभिनंदन असेल. काय खेळ साकारलाय. रुपेश भोईर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम खेळ आजच्या दिवसामधला. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 66. 66 रन्स.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय भुवनेश भोईर. स्ट्राइक मध्ये आपण पाहतोय आयकॉन खेळाडू कर्णधार आदेश तांडेल याला. गोलंदाजी मार्कवर आकाश. आकाश याच्यावर किती धावसंख्या येतील या शेवटच्या षटकामध्ये हे मात्र पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू आकाश याचा आदेशसाठी. हा पहिला चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पलीकडे. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या 70. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हवेमध्ये झेल होण्याची शक्यता आणि येथे मात्र झेल टिपलाय. आदेश तांडेलचा खेळ समाप्त होतोय. आदेश तांडेलला माघारी परतवलं जात आहे. एक चौकार खाल्ल्यानंतर मात्र आदेश तांडेलला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. तिसरा धक्का लागतो यावेळी हर्षल स्मॅशर संघाला. संघाची धावसंख्या 70 रन्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोनक तांडेल. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी, गोलंदाजी, शतरक्षक. AKPLच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं चांगला खेळ त्याने साकार केला. आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल करावे 11 संघामध्ये खेळत असताना. समोर गोलंदाज आकाश. हा चेंडू हवेमध्ये आणि अप्रतिम झेल टिपलाय. जबरदस्त झेल कॅप्टन जयेश तांडेल याचा. चांगला फटका मारला होता फलंदाजानं. नक्कीच सीमारेषा पार होऊ शकला असता परंतु झेप घेतली चेंडूवरती आणि अप्रतिम असा झेल टिपला जयेश तांडेल यानं. संघाची धावसंख्या स्थगित 70 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 71. आता कुठेतरी धावसंख्येला रोख लागलाय. कुठेतरी धावसंख्या थांबली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. तदनंतर असं वाटलं की काय अजून 2-3 षटकार येतील की काय परंतु तसं घडताना दिसत नाहीये. चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजानं. आकाश याचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज होईल यावेळी बाद. धावचित. संघाची धावसंख्या 72.
अतिशय चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. अशा गोलंदाजीची गरज होती, परंतु विनोद भोईर यांना निराश करून ठेवलं संदीप म्हात्रे यांना. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण, वेलफील्ड अभय तांडेल. फक्त आणि फक्त एक धाव. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात येतोय. प्रथम फलंदाजी करत असताना हर्षल स्मॅशर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 73 या आकड्यावरती. 74 धावांचं टार्गेट असेल आद्य शिवाय लायन संघासमोर. 74 रन्स टू विन आद्य शिवाय लायन टीम. आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या सत्रामध्ये मी विनंती करतो अमर दादा यांना या प्लीज. हॅलो, करावे प्रीमियर लीग 2025 हा जबरदस्त थरार. आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत, अंतिम लढत. प्रथम फलंदाजी करताना हर्षल स्मॅशर संघाने 73 धावा टोलवून काढल्या आणि 74 धावांचं आव्हान आद्यशिवाय लॉयन्स संघासमोर ठेवलं आहे. 3 संघ अगोदरच सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आजच्या दिवसातील याच्यातील विनर संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवेल. या सामन्यानंतर खासदार चषक 2025च्या 4थ्या दिवसाला देखील सुरुवात होईल. 4थ्या दिवसात आज नवी मुंबईतील 4 भरभक्कम संघ खेळतील, तर तसेच रायगडमधील 4 संघ असतील. करावे इलेव्हन देखील आज खेळताना दिसेल. सर्व करावे क्रीडा रसिक देखील त्या सामन्याच्या आतुरतेने वाट बघत असतील. आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे करावे इलेव्हन संघाची. सर्व करावे ग्रामस्थ व क्रीडा रसिकून त्यांना शुभेच्छा असतील. सुमित कुमार अँड कंपनी, एक लकी नेम. आशिष तांडेल खासदार चषकाचे आयोजक यांच्या नावाने खेळणार आज करावे इलेव्हन संघ. सुमित कुमार अँड कंपनी नावाने संघाने खेळणार. चला सामन्याकडे वळूया. करावे प्रीमियर लीगच्या आजच्या दिवसातील शेवटची लढत, शेवटची भैरवी. 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचा फलंदाज येत आहे. 2 आद्यशिवाय लायन्स संघाचे धडाकेबाज फलंदाज आयकॉन प्लेयर जयेश तांडेल, त्याच्या जोडीला साथीला मदतीला अनुभवी यतीन भोईर. जयेश याच्या खांद्यावरती मदार असेल. संघ मालक मिलिंद भोईर यांनी बांधलेला हा संघ आयकॉन प्लेयर जयेशवरती भरोसा दाखवून ह्या संघाची बांधणी केली आहे. बघूया कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवतोय. जयेश याच्या खांद्यावरती मदार असायला कशा प्रकारचा खेळ खेळतोय, कशा प्रकारची फटकेबाजी करतोय, कशा प्रकारे चेस करतोय, आणि त्याच्या समोर गोलंदाज असेल त्याच्या सहकारी संघमित्र सुमित कुमार कंपनी कडून खेळणारा हा देखील एक चांगला खेळाडू गोलंदाज रोनक तांडेल. आणि जयेश तांडेल यासाठी सुवर्ण संधी असेल. जरा 50 झळकावली तर त्याचा मित्र विशाल पाटील याच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. दरम्यान सामन्याला सुरुवात होते, सेकंड इनिंगला सुरुवात होते, चेसिंगला सुरुवात होते. रोलिंग ऑन टू द बॉलिंग मार्क. करावे एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. आणि पहिला चेंडू राईट ऑन मनी. एक अप्रतिम चेंडू
ज्यासाठी ओळखला जातो, ज्यासाठी त्याची ओळख आहे, तशाच प्रकारचा पहिला चेंडू टाकण्याचा यश मिळत आहे. चांगली सुरुवात करण्यात यश मिळत आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं आहे. जयेशला पहिल्या चेंडूत थांबवण्यात यश मिळालं आहे. पण जयेश देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतोय पुढच्या चेंडूवरती जयेश. आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू झुलकावून दिलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. वन बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स. षटकार ओव्हर टू द डिफेन्स फॉर द 6 रन्स. षटकाराने आपल्या धावसंख्येला सुरुवात करतोय. धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात करतोय. 74 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला होता. त्याच्यानंतरचा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू जयेशाने आपल्या हातोटी दाखवली. सरळ झुलकावून दिला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि षटकार टोलवला आणि षटकाराने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात करतोय जयेश. रोनक थोडासा तर मात्र दडपणामध्ये असेल कारण जयेशाला लय मिळतीये. आणि हा कोट टप्प्याचा चेंडू, थोडासा चेंडू मागे घेतला. त्याच्या अगोदरचा चेंडू ओव्हर पीस होता, तो सीमा पार केला. नंतरचा चेंडू थोडासा मागे खेचून घेतोय. शॉर्ट ऑफ जॅक करतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकार टोलवतोय. चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली दशकात 10च्या घरात. 74 धावांचा पाठलाग करताना 10 धावा धावसंख्यावरती धाव फलकावरती लागताना दिसत आहेत. अद्यशिवाय लॉयन्स संघाचा धडाकेबाज फलंदाज जयेश याला सुरग वसला. आता मात्र चेंडू चकवण्यात यश मिळालं. चेंडू हवेत आहे. मॅच सोडलेली दिसते इथं त्या क्षेत्ररक्षकाने. जयेश सारख्या फलंदाजाला जीवदान म्हणजे निश्चितच खूप मोठी चुकी म्हणता येईल. ओमकार तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि झेल सोडलाय. त्याच्या हातून झेल निसटलाय आणि जीवदान मिळत आहे. अंडर प्रेशर मध्ये होता आणि झेल निसटतोय. झेल निसटलाय की मॅच निसटलाय याचं थोड्याच वेळात चित्रीकरण दिसेल. एक धाव मिळवली, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली होती. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने संघाची धावसंख्येत भरणा झालाय. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या आहे 11. 11 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला एक अनुभवी फलंदाज यतीन भोईर. आणि आता मात्र एक ओव्हरपिच प्रकारचा लो फुटॉस प्रकारचा चेंडू सर्व झुलकावून दिला. आता मात्र कुठलीही चुकी नाही करत ओमकार. यतीने मात्र आता बाद होतोय. निश्चितच नाराज आहे आपल्या स्वतःवरती. त्याला माहिती आहे जयेशची विकेट किती महत्वपूर्ण होती. मॅच ह्या दोन्ही संघांमध्ये जर कोणी महत्वपूर्ण बल्लेबाज असेल, फलंदाज असेल ह्या सामन्यात आता ह्या इनिंग मध्ये तर जयेश असेल. ह्याची जाण आहे प्रत्येक क्रीडा रसिकाला आणि समोरच्या संघाला देखील. आणि त्यात जयेशला जीवदान दिलाय. धावसंख्या 11च्या घरात स्थगित सीमित खुंटीत पहिलं षटक संपलाय. चांगलं षटक म्हणता येईल. निश्चितच चित्र चांगलं झालं असतं हर्षर्स मॅचेस संघासाठी. एक चेंडू शेष आहे अजून. सॉरी, नवीन फलंदाज येतो आशिष. सलामीचा षटक हाताळणारा गोलंदाज आता वनडाऊनच्या रूपाने फलंदाजसाठी सज्ज होताना दिसतोय. झेल निसटला, थोडासा नाराज आहे. टेक द कॅच, विन द मॅच असं चित्र, असे सुविचार असं नेहमी म्हटलं जातं प्रत्येक समालोचकाकडून. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. परंतु एक झेल, चांगला झेल सोडला, सोपा झेल सोडला दरम्यान शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. आणि हा चेंडू खोलवळ टप्प्याचा चांगला चेंडू. चांगला गोलंदाज, आपला चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शित करताना नाव आहे रोनक तांडेल. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. निर्णायक गोलंदाजी केली होती. निर्णायक विकेट घेण्यात देखील यश मिळालं होतं त्याला, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मिळाला नाहीये. आता उर्वरित 24 चेंडू, 4 षटक, 24 चेंडू आणि 63 रन्स टू विन. धावसंख्या धावफलकावरती आहेत 11. चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या 11च्या घरात स्थगित सीमित खुंटीत. झेल सोडला जयेशचा, जीवदान मिळालं. चित्र आठवत आहे लेटेस्ट 2024चा तो वर्ल्ड कप 2020चा. सूर्यकुमार यादवचा झेल, हार्दिक पांड्या गोलंदाजीच्या भोवळ्यावर असताना लो फुलटॉस प्रकारचा चेंडू. किलर मिलर इज ऑन स्ट्राईक. चेंडू हवेत खेळला होता,
परंतु काय झेल टिपला होता सूर्यकुमार यादवने. त्या झेलने पूर्ण 150 करोड जनतेला जाग केलं होतं, उत्साहित केलं होतं, आनंदी केलं होतं. झेल टिपला होता सूर्यकुमार यादव याने आणि आपल्या संघासाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी वर्ल्ड कप जिंकवला होता. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय, नवीन नौखा गोलंदाज येतो. आयकॉन प्लेअर इज ऑन द बॉलिंग मार्क. आदेश. आजच्या दिवसामध्ये मात्र त्याला जर्सीज सापडल्यात. कालच्या दिवसामध्ये त्याचे कपडे अवेलेबल नव्हते. पूर्ण ड्रेसिंग मध्ये आहे आदेश. ऑन टू द बॉलिंग मार्क टू जयेश. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ सरळ टाकावला ऑफ साइडला. झेल घेण्याचा जबरदस्त प्रयत्न होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाचा मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. फटका एवढा जोरकस होता, सरळ सरळ भुईसपाट फटका मैदानाला गुदगुळ्या करत गेला. चौकारच्या दिशेने आणखी एका चौकार ऍड होत आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 15 वरती. 15 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. जीवदाड मिळाला त्याचा आता मात्र प्रत्युत्तर देतोय जयेश. आदेश हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. बघूया आपला अनुभवाचा कुठपत फायदा उचलतोय. आता मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र आता कुठलाही चान्स नाहीये. पुन्हा एकदा चौकारच्या दिशेने ऑफ साइडला डोलवलेला आणखी एक चांगला फटका, दर्जेदार फटका. आखूट टप्प्याचा चेंडू तर सरळ झुलकावून दिला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 bounce over to the defense for the 4 runs. With this 4 run score moves on to the 19 runs for no loss, 1 loss. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. बाद होणारा फलंदाज यतीन भोईर बॅक टू द डगआउट. आपलं खातोही न खोलता तंबूत परत आलाय. मात्र जयेश आपल्या संघासाठी निर्णायक खेळी खेळतोय. हर्षल स्मॅशर्स यांच्या विजयाच्या मध्ये असलेला हा जयेश चांगली खेळी खेळतोय. आता मात्र 2 चेंडूंवरती 2 चौकार टोळवून संघाला 19 वरती नेऊन ठेवलाय. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन आदेश नेरुल ज्वेल यांकडून तयार. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात चेंडू जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओ थ्रू द डिफेन्स. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार. चौकारांचे हॅट्रिक साधतोय. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्येत आणखी 4 धावेचा भरणा होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वरती. 23 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. काय फलंदाजी करतोय. एक आखूट टप्प्याचा मारा करतोय. उजव्या यष्टीवरील सेम चेंडू टाकतोय आणि बॅक टू बॅक 3 चौकार त्याच क्षेत्रात त्याच दिशेत डोळवलं तर जयेश याने. आदेश टू जयेश. पुन्हा एकदा आता थोडासा ओव्हरपिच प्रकार चेंडू. आता हाय ब्लॅक क्लिकने कव्हर क्षेत्रामध्ये टोळवला. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आशिष कडून, परंतु दुसरी धाव घेताना ओव्हर रन केलाय जयेशने आणि 2 धावांवरती समाधान मानतोय जयेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 25च्या घरात. 25 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी 49 धावांची गरज असेल. आणि बॅटचा अपर एज घेत आहे आणि चेंडू जातोय मिड विकेट मध्ये. थोडासा हलवारा होतोय चेंडू आणि तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 वरती. अजूनही 47 धावांची आवश्यकता विजयासाठी. 19 चेंडू आणि 47 धावा. 47 रन्स नीडेड विथिन 19 डिलिव्हरीज. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक बाकी असेल. P2 मधील हा शेवटचा चेंडू. त्यानंतर क्षेत्ररक्षण पांगवेल. P2चं षटक आहे त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण पांगवलेलं दिसेल. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत ठेवण्याचा अनुमती वेळेला क्षेत्ररक्षण करणारा संघाला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आदेश टू जयेश आणि हा चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय आणि आता मात्र तिथे एक चांगला झेल, महत्वपूर्ण बली अप्रतिम झेल घेतला. एका चांगल्या फलंदाजाला बाद करण्यात यश मिळते. आपला अनुभव पणावाला लावला होता आदेशाने. एक ओव्हरपिच प्रकारचा चेंडू टाकला होता नेरुल ज्वेल एड कडून. खास करून मी पुन्हा एकदा उल्लेख करू इच्छितो नेरुल ज्वेल एड कडून गोलंदाजी होत असताना ह्या दिशेला फटके येणं खूप थोडासा ताकदीचा फटका असेल तर बाहेर जाण्यास मदत मिळते. पण जोरकस फटका होता. सीमारेषेलगत
त्याला खेळण्यास भाग पडलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि चांगला झेल टिपला तिथं उपस्थित असलेला क्षेत्ररक्षक निलेश याने आणि जयेश बाद होतोय. निराशा त्याच्या चेहऱ्यावरती झलकताना दिसते. थोडीशी नाराजी व्यक्त करतो आपल्या स्वतःवरती, कारण त्याला माहिती होतं माझी खेळी कितपत महत्वपूर्ण होती, मला थांबणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र जयेश परततोय. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नवीन फलंदाज येतोय शंतनू. आशिष आणि शंतनू असे 2 फलंदाज खेळपट्टीवरती दिसतील. पुढील 3 षटकं अजून बाकी आहेत. 18 चेंडू तर 47 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आदेशी वायलॉन संघासाठी आता मात्र थोडंसं महागडं होईल आव्हान, कारण जयेश सारखा एका हुकुमी एका पॅव्हिलियन मध्ये परत जातोय. परत काही येऊ शकतं. हे दोन्ही फलंदाज देखील तेवढ्या ताकदीच्या आहेत. आशिष आणि शंतनू 1-2 चांगले फटके. पुन्हा एकदा संघ उत्साहात येईल. पुन्हा एकदा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. पुन्हा एकदा संघामध्ये आत्मविश्वास भरेल. आता तरी सध्याच्या स्थितीला तरी पारडं हर्षल स्मॅशर संघाचं जड दिसतंय. 60-40 असं बॅलन्स म्हणता येईल, पर्सेंटेज म्हणता येईल. 60% हर्षल स्मॅशरच्या बाजूने सामना झुकताना दिसतोय, तर 40% आदेशिवाय लॉन्सच्या बाजूने दिसतोय. कारण जयेश सारखा एका हुकमी एका फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन गोलंदाज येतोय बबलू उर्फ सरपंच. सरपंच नावाने प्रचलित असलेला हा खेळाडूमध्ये नावालौकिकात आलेला हा गोलंदाजीच्या भोवऱ्यावरती येतोय. करावे एंड कडून गोलंदाजी करेल. वैयक्तिक पहिला सांघिक 3रं षटक घेऊन आलाय बबलू. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला रुपेश चांगली खेळली पहिल्या इनिंग मध्ये. अर्धे शतक खेळीच्या जोरावरती संघाने धावसंख्या उभारली. दरम्यान 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू आशिष साठी आणि हा चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण निलेश याच्या हातात जातोय चेंडू. एक लकी फिल्डर आणि चांगला फिल्डर आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे म्हणून क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना केली जाते. आपण कित्येक वर्ष बघतोय चांगला क्षेत्ररक्षक आहे निलेश आणि त्याचं प्रदर्शन प्रदर्शित केलं मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सीमा रेषेलगत वेल जज झेल घेतला निलेश याने आणि तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पिक्चर मध्ये येताना दिसतोय. या 2 धावा मिळतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 29. आशिष सामना करेल बबलू याच्या माऱ्याचा. पुढील चेंडू आणि हा चेंडू हवेत आहे. बॅटची कळा येऊन आणि आत्ता मात्र कुठलीही चुकी करत नाही. स्वतः होणारा शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक करताना दिसतो हर्षल तांडेला उर्फ गुड्डू आणि कुठलीही चुकी केली नाही आणि झेल टिपला जातोय. आता मात्र आव्हान माग होताना दिसतंय, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्त बहरात दिसतोय, उत्साहात दिसतोय, आत्मविश्वास त्यांचा उंचावलेला दिसतोय. जयेश बाद झाल्यानंतर त्यांच्यात जो आत्मविश्वास जागा झालाय, जी ऊर्जा जागी झाली आहे ती वाखाणण्याजोग्य आहे. कारण त्याचं विकेटचे ते महत्त्व त्या सर्व खेळाडूंना माहिती होतं आणि ती विकेट बॅक डगआउटला परत गेली. त्याच्यानंतर चित्र थोडंसं बदलत जाताना दिसतंय. आता नवीन फलंदाज येतोय प्रथम. बबलू याला पहिली सफलता मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. सरळ झुलकावून दिला होता. लेग साईडला 2 धावा मिळवल्या आशिषाने. त्यानंतरचा हलोअर प्रकारचा ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू होता. ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता. जोरकस टोलवायचा होता. बॅटची कडा घेतली. आउटसाइड एज घेतली. चेंडू हवेत गेला. बिहाइंड द विकेट ऑफ शॉर्ट फाईन लेग मध्ये उपस्थित असलेला गुड्डू याने चांगला झेल टिपला आणि मार्गस्थ केलं फलंदाजाला. दरम्यान पुढील चेंडू आणि हा चेंडू देखील हवेत. आता मात्र एसटी रक्षक रुपेश भोईर येतोय झेल खाली आणि कुठलीही चुकी करत नाही. बॅक टू बॅक दुसरी विकेट. लगातारचे 2 झेल, अप्रतिम झेल, आकर्षक झेल होते. आतिश मधुकर भोईर, हर्षल तांडेल यांचे मित्र, ह्यांनी आपल्या मित्राला प्रोत्साहित केलाय. जो झेल टिपला होता त्याच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपये जमा झालेत. आतिश मधुकर भोईर यांच्याकडून गुड्डूसाठी 1000 रुपये.
आपल्या मित्राला प्रोत्साहन देताना आपला एक दुसरा मित्र निश्चितच आता नवीन फलंदाज येतो विकी. बबलू इज ऑन हॅट्रिक. बघूया या स्पर्धेतील हॅट्रिक संपादित करतोय का सरपंच बबलू. लगातारचे 2 चेंडूंवरती 2 झेलबादच्या रूपाने घेतलेले बळी. दोन्ही पण बिहाइंड द विकेट. एक शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल गेला होता, एक नंतर यष्टीरक्षकाने झेल टिपला. बबलू इज ऑन हॅट्रिक टू विकी. आणि हा चेंडू बॅटची कडा. लगातारचे 3 चेंडू 3 विकेट आणि तिन्ही विकेट बिहाइंड द विकेट कॉट केलेत आणि बबलू यांनी विकेट ची हॅट्रिक संपादित केलाय. त्याचं या स्पर्धेच्या मार्फत आणि सर्व क्रीडा रसिकांच्या मार्फत हार्दिक अभिनंदन. व्हॉट अ बॉलिंग यार. स्लोविस्ट लेग स्पिन प्रकारचे चेंडू टाकण्यात यश मिळत आहे आणि चकवण्यात यश मिळत आहे. बॅटची कडा घेण्यात यश मिळत आहे. तिन्ही चेंडू बिहाइंड द विकेट झेल गेले आणि तिन्ही झेल सहजरित्या टिपले. एक हर्षल आणि गुड्डू याने फाईन लेग शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण करताना झेल टिपला. नंतरचे 2 झेल स्वतः यष्टीरक्षक रुपेश याने कलेक्ट केले. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम खेळ, बहरदार खेळ, उत्साहवर्धक खेळ बघायला मिळतोय. हर्षल स्मॅशर संघाचा आयकॉन प्लेअर आदेश तांडेल याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ वाखाणण्याजोग्य गोलंदाजी करतोय बबलू. आणि आद्याशिवाय लॉयन्स आता मात्र पराभवाच्या छायेत जाताना दिसतोय. बबलू वन्स अगेन टू बॉलिंग मार्क. आता नवीन फलंदाज येतोय रोहित स्ट्राईक एंडला. आणि हा चेंडू पूल केलाय, झुलकावर दिलाय लेग साइडला. चेंडू जातोय. इट्स 4 रन्स. पंचांचा चौकाराचा इशारा येतोय. थोडं दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये कॉलिंगचा अभाव दिसतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक एकामेकांवरती थांबले गेले आणि त्याचं चित्र वेगळं दिसायला लागलंय. एक जीवदान देखील मिळाला आणि एक 4 धावांचा बोनस 4 धावा मिळाला. तर आद्याशिवाय लॉयन्स संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले चौकारच्या मदतीने 33. अजूनही 41 धावांची आवश्यकता. 41 रन्स निडेड. रोहित याने चौकाराने खातं खोललंय. 13 बॉल आणि 41 धावा. अजूनही सामना जिवंत आहे. हा सामना मैदानावरती कुठलंही स्कोर चेसेबल आहे याची जाणीव असेल रोहितला आणि शांतनूला देखील. आणि पुन्हा एकदा आत्ता मात्र लगातारचा जबरदस्त फटका. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 चांगले फटके. 2 चेंडूवरती 10 धावा मिळवल्या. तर रोहित याने खास करून चांगली फटकेबाजी करताना दिसतोय. संघाला आपल्याला थोडंसं साजेसं कमबॅक करताना दिसतोय. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले 39. बारा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. रोहित याचा जबरदस्त आक्रमक खेळ हुलकावणी देतोय हर्षल स्मॅशर संघाला. रोहित याचा एक आक्रमक खेळ, आक्रमक पवित्रा आपल्या खेम्यामध्ये पुन्हा एकदा एक थोडस आशेचं किरण जाग करताना दिसतोय फलंदाज रोहित. 2 चेंडूंवरती 10 धावा. जिथं 14ला 45 ची गरज होती त्याच्यानंतर 10 धावा टोळून काढल्या आणि शेवटच्या आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल, गरज असेल. नीड 35 रन्स नीडेड विथ इन 12 डिलिव्हरीज. लेट्स सी हाऊ विच चेस इज गोइंग ऑन. द चेस बिगिन्स बाय रोहित. आता प्रथमच स्ट्राईकला येईल शांतनू. कशी साथ देतोय रोहितला, कशा प्रकारचा खेळ खेळतोय शंतनू. आणि त्याच्या समोर गोलंदाज असेल रुपेश भोईर ज्याने फलंदाजीत जबरदार कामगिरी केली. अर्धशतक झळकावलं होतं. तोच गोलंदाजीच्या भूमिकेत दिसेल आता रुपेश. काही होऊ शकतं. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. इथं डगआउट मध्ये देखील चर्चा चालू आहे. मैदान 360 आहे. फलंदाच्या मनगडात ताकद आहे. आणि हा चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे रोनक तांडेल. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली फेकी तोपर्यंत
एक धाव मिळवली आणि स्ट्राईक जाते रोहितला, ज्याने बहरदार खेळ केलाय. गोलंदाज रुपेश भोईर पहिल्या चेंडूवरती एक धाव, संघाची धाव संख्या जवळ पोहोचले 40, अजूनही 34 धावांची गरज. मागील चेंडू एक धाव करून स्ट्राईक दिली आहे शंतनूने. एक दिमागदार खेळ म्हणता येईल, कारण बहरात दिसतोय रोहित. आक्रमक पवित्रा घेतलाय रोहितने, त्याला स्ट्राईक दिलाय शंतनूने. आणि हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे का नाही असं अपील केलं जात आहे. जोरकस अपील केलं जात आहे कॉडबी हँडसाठी. दोन्ही पंच एकत्र येताना दिसत आहेत. सल्ला मसलत करून पुढील निर्णय देतील. तत्पूर्वी अजून एक प्रोत्साहन आलाय, बक्षीस आलाय, जी हॅट्रिक प्रस्थापित केली होती आतिश मधुकर भोई यांच्याकडून. सरपंचसाठी बबलूसाठी देखील 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. आणखी एक पारितोषिक, आणखी एक प्रोत्साहन. आणि बाद पंचाने बादचा इशारा दिलाय. इट्स कॉट्स बिहाइंड. ज्या आशेचं किरण वर येताना दिसत होतं, ज्याच्या माध्यमातून थोड्याशा विजयाच्या दिशेने इच्छा प्रबळ होत होत्या, तो फलंदाज मात्र परत जाताना दिसतोय. नवीन फलंदाज आहे तो अभय. अभय सारख्या फलंदाजाची खूपच खाली वर्णी लावली जाते असं डगआउट मध्ये चर्चा चालू आहे. निश्चितच एक चांगला फलंदाज आहे अभय. एक वेगळी रणनीती असेल, बघूया रणनीती कितपर्यंत सफल ठरतीये, कारण अभयला अजूनपर्यंत खेळपट्टीवरती येण्यास थांबवलं होतं कर्णधाराने. आता निर्णायक क्षणी पाठवलाय. उर्वरित चेंडू आहेत 10 आणि धावा पाहिजेत 34. आणि हा फटका टोलवला चेंडू जाते ओव्हर टू द डी शॉर्टेस्ट लॉंग ऑफ मधून चकवतो क्षेत्ररक्षकाला आणि चौकारच्या दिशेने फटका टोलवलाय. चौकारच्या पद्धतीने संघाची धाव संख्या जवळ पोहोचवली 44. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 30 धावा. अजून एक प्रोत्साहन येत आहे गुड्डू साठी, हर्षल साठी. आतिश भोईर त्याच्या मित्राकडून आणि मिथिलेश याच्याकडून 500 असं 1000 रुपयाचा आणखी पारितोषिक जमा झाले. मागे जो झेल टिपला होता तो त्याच्यासाठी. अरे हा चेंडू अगोदरच हेरलं होतं. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता अभयाचा. रुपेश आणि ते हेरला आणि चेंडू आउट साइड द ऑफ स्टंप ब्लॉक होल मध्ये टाकला. हलवार प्रकारचा ब्लॉक होल मध्ये टाकलेला फसवा चेंडू आणि यश मिळतंय. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू. आता मात्र फक्त आणि फक्त 8 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि धावा हव्या आहेत 30. आणि चेंडू टोलवला. चेंडू हवेत आहे आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. अभय जोरकस टोलवायचा होता, ठीकसा टायमिंग झाला नाहीये. चेंडू बॅटची वरच्या बाजूला जातोय आणि हवेत गेला चेंडू आणि चांगला झेल टिपला तिथे उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाने. आणखी एक फलंदाज बाद होते. आता मात्र अनुभवी फलंदाज अनिल याच्या खांद्यावरती मदार येते. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे आणि 7 चेंडू तर धावा काढायच्या आहेत. आद्यशिवाय लायन्स संघाला 7ला 30, 7 चेंडू 30 धावा असं हे गणिती समीकरण. जबरदस्त हा खेळ हर्षल स्मॅशर संघाचा. थोडस डोकं उंचावून काढतायत आद्यशिवाय लॉयन्स संघाचे फलंदाज. तसेच पुन्हा एकदा कमबॅक करतायत गोलंदाज हर्षल स्मॅशर संघाचे. आणि चांगला क्षेत्ररक्षणाचा भरणा आहे आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाचा भरणा असल्यामुळे ज्या ज्या चुक्या झाल्या क्षेत्ररक्षणात त्या भरून काढतायत. पुढच्या चेंडूवरती पुढची कुठलीही चुकी करत नाहीयेत आणि सहज झेल टिपतात. अजूनपर्यंत ह्या सामन्यात 5 झेल टिपल्यात ह्या क्षेत्ररक्षकांनी. आता मात्र अनिल शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी तयार सज्ज. आणि हा चेंडू लेग साइडला टोळवायचा होता. चेंडू निर्धाव निघतोय. रुपेश भोईर याचा एक आक्रमक षटक संपताय, चांगलं षटक संपताय. निर्णायक षटक म्हणता येईल, कारण 12 चेंडू मध्ये धावा विजयासाठी हव्या होत्या.
12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त षटक फेकला आणि फक्त 5 धावा दिल्या या षटकामध्ये रुपेश भोईर आणि आता उर्वरित 6 चेंडूत म्हणजे शेवटच्या षटकात 30 धावांची गरज असेल. जवळजवळ 5 चेंडू सीमा पार करायला लागतील शंतनू याला आणि गोलंदाज असेल डिफेंड करण्यासाठी या 30 धावा. भूषण भोईर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे पण तेवढा ताकदीचा फलंदाज शंतनू कडू देखील त्याच्या समोर आहे. बघूया 6 चेंडूमध्ये 5 षटकार डोलवणे देखील खूप कठीण काम आहे पण काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज अँड चान्स आणि निश्चिताने भरलेला हा खेळ. काही होऊ शकतं. 5 षटकार टोळले. मागच्या सामन्यात आपण बघितलं निशांत याने राहुल याच्या गोलंदाजीवर तर जबरदस्त फलंदाजी केल्या आणि त्या षटकात 35 धावा टोळवल्या होत्या. तशाच प्रकारची फलंदाजीच्या अपेक्षा असेल त्याच्या संघकारी खेळाडू सहकारी मित्रांकडून आणि प्रेक्षकांकडून. शंतनू याच्याकडून भूषण टू शंतनू पहिला चेंडू आणि हा चेंडू ऑफ साईडला डोलावला आहे. चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक तिथे येण्याचा प्रयत्न झेल पर्यंत पोहोचलेला परंतु झेल काही टिपू शकला नाहीये पण फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल तिथं. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता विजयासाठी. भूषण भोईर इज ऑन बॉलिंग मार्क. समोर आहे फलंदाज अनिल. आणि हा चेंडू देखील सहज खेळला. आता मात्र हार मांडताना दिसत आहेत कारण तेवढीच ताकदीची गोलंदाजी होते. ताकदीचा खेळ होते हर्षल स्मॅशर्स संघाकडून. आता मात्र 4 चेंडूमध्ये 29 धावा जर कुठलीही चुकी होत नाहीये गोलंदाजाकडून तर सामना हर्षल स्मॅशरच्या बाजूने निकाल लागलेला आहे ह्या सामन्याचा. आणि हा चेंडू देखील लेग साईडला टोलवला आहे. पुन्हा एकदा एकच धाव सामन्यामध्ये. आता मात्र फक्त औपचारिकता राहिली आहेत. आता 3 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 27 धावा पाहिजेत. 27 रन्स नीडेड इन विथिन 3 डिलिव्हरीज. 3 चेंडू आणि 27 धावा असं गणिती समीकरण. भूषण टू शांतनू आणि हा चेंडू जोरकस टोलवायचा होता लेग साईडला. भुईसपाट पटका जातो. आणखी एकच धाव मिळेल. थोडा चेंडू निसटतोय परंतु चांगलं बॅकअप तिथं ओमकार याचं. शेवटचे उर्वरित 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना शेवटची लढत आणि शेवटचा सेमीफायनलिस्ट मिळाला KPL साठीचा. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हा टोळवला फटका चेंडू जातोय लेग साईडला. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. शेवटचा एक चेंडू शेष शिल्लक बाकी. हर्षल स्मॅशर्स संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवणारा चौथा संघ ठरतोय आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पहिल्या दिवसात 2 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. आजच्या दिवसात 2 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. पहिल्या दिवसामध्ये आर्यमिक स्ट्रायकर्स आणि श्री गणेश पॅन्थर्स अशा 2 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला तर आज हर्षल स्मॅशर्स आणि सायरन्स 2020 युनायटेड संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला. स्टंप तिथं ठेवायचे पंच.